दिवसामध्ये कंप्लीट होऊन त्यापैकी 25% कामं जी आहेत ती प्रगतीपथावर आहेत, 60% कामं कंप्लीट झाली आणि जवळपास 85% कामं या दिलेल्या 100 दिवसाच्या अवधीमध्ये कंप्लीट होतील आणि 15% जी कामं आहेत ती देखील पुढच्या काही कालावधीमध्ये कंप्लीट होतील. 100 दिवसाचा हा प्रोग्राम, ही संकल्पना मांडल्यामुळे जी कामं 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षभरात होऊ शकली असती ती कामं 100 दिवसामध्ये करण्याचा काम आणि प्रयत्न संबंधित विभागांनी केलेला आहे. त्यामुळे या कामांना गती मिळाली आणि जी संकल्पना मांडली ती देखील अतिशय म्हणजे फलदायी झाली अशा प्रकारचं समाधान आम्हाला आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक विभागाची जी काही कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता देखील दिसली आणि जी कामं जवळपास 60%, 70%, 75% कामं ती अधिकाऱ्यांनी स्वतः जी होणारी कामं आहेत ही होणारी कामं त्याच्यामध्ये निवडली आणि त्यांना अंजाम दिलेला आहे. खऱ्या अर्थाने जे 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार मागचं आमचं जी गती आणि वेग या प्रकल्पांना दिला, विकासाला दिला, लोकाभिमुख कल्याणकारी योजनाला दिला, तीच गती या ठिकाणी पुढं सुरू ठेवायची आहे. मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही सगळे सांगतो की आता महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र दुप्पट चौपट वेगाने पुढं जाणार याची प्रचिती आजच्या या आढावा बैठकीमधून आली. उद्याही काही आढावा बैठका आहेत विभागांच्या, त्यामुळे एक कार्यक्षमता या ठिकाणी जी पाहायला मिळाली आणि याचा थेट जे पब्लिक रिलेटेड, पब्लिक ओरिएंटेड कामं जी आहेत, कारण शेवटी आमचे सर्वसामान्य सरकार आहे, सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि आमची अपेक्षा आणि पब्लिकची, जनतेची अपेक्षा जी आहे ती भूमिका आमची जी आहे की जेव्हा आम्हाला लँडस्लाईड मॅन्डेट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिलं तेव्हा आमची जबाबदारी आणखी वाढली आणि म्हणून या सरकारचा फायदा, सरकारच्या योजनांचा फायदा, सरकारी योजना युद्ध पातळीवर सुरू झाल्या पाहिजे, कंप्लीट झाल्या पाहिजे याच्यातून आपण पाहतो. अनेक प्रकल्प जे आहेत जे पुढे 6 महिन्यात होणार होते, 4 महिन्यात होणार होते, त्याचं उद्घाटन देखील म्हणजे MS समृद्धी सारखे प्रकल्प आहेत, आणखी काही प्रकल्प आहेत, आणखी काही